गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज तारीख आहे 19 जून 2026 आणि आज आपण पाहूत की वृत्तपत्रात आलेल्या विशेष आणि ठळक बातम्या काय आहेत. तर त्यातली पहिली बातमी अशी आहे की राज्यामध्ये RTIचे जे नियम आहेत ते केंद्रापेक्षा वेगळे आहेत. म्हणजे काय, तर केंद्रापेक्षा आपल्या राज्यातले जे RTIचे नियम आहेत ते जास्त सक्तीचे आहेत. कसे आहेत? जास्त सक्तीचे आहेत. तर यावर केंद्र सरकार काय म्हटलंय की 2011ला जेव्हा महाराष्ट्राला असं सांगण्यात आलं होतं किंवा विविध राज्यांना असं सांगण्यात आलं होतं की सर्व राज्यातले RTIचे नियम हे समान असले पाहिजे, पण ही जी विनंती होती ही महाराष्ट्राने धुडकावून लावली, ही फेटाळली, ही नाकारली. असा आरोप आपल्यावर कुणी केला? तर असा आरोप आपल्यावर आसराने केला. आसरा म्हणजे काय, तर असोसिएशन ऑफ सोशल अँड RTI ॲक्टिव्हिस्ट. अर्थात काय, तर असोसिएशन ऑफ सोशल अँड RTI ॲक्टिव्हिस्ट. तर आपण थोडक्यात पाहता की हा जो 2005चा जो कायदा आहे, नेमका हा जो कुठला कायदा आहे आपला RTIचा जो कायदा आहे तो नेमका काय, याच्याविषयी आपण थोडक्यात, जास्त डीप न जाता थोडक्यात माहिती घेऊ. तर हा कायदा आहे 2005चा. याची पार्श्वभूमी अशी सांगण्यात येते की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते यांनी जो कायदा तयार केला होता तो कुठला होता? माहिती स्वातंत्र्य कायदा 2002. कोणी तयार केला? तर अटल बिहारी वाजपेयींनी. तो फक्त तयार केला, त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. पण त्याच्यानंतर जेव्हा काँग्रेस सत्तेवर आला किंवा त्यांना सत्तेवर यायचं होतं तेव्हा त्यांनी काय सांगितलं की हा जो कायदा आहे कुठला कायदा? 2002चा माहिती स्वातंत्र्याचा कायदा हा आम्ही बदलू आणि हा जास्त सक्तीचा करू किंवा हा जास्त चांगला करू, याच्यात सुधारणा घडवून आणू असं सांगण्यात आलं. तर हा कायदा पुन्हा तयार झाला. याच्यानंतर काय सांगण्यात येते की नेमकं हा कायदा आहे काय, हा नेमका मंजूर कधी झाला, याचं बिल कधी आलं? तर 11 मे 2005 रोजी लोकसभेत विधेयक मंजूर झालं. काय झालं? 11 मे 2005 रोजी हा जो कायदा आहे याच्याविषयी जे विधेयक आहे, याच्याविषयी जे बिल आहे हे मंजूर करण्यात आलं. त्याच्यानंतर काय झालं? 15 जून 2005ला याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीशिवाय कुठलाही कायदा मंजूर होत नाही. तसंच तर हा 15 जून 2005ला या कायद्यावर स्वाक्षरी झाली आणि 21 जून 2005 याला राजपत्रात प्रसिद्धी झाली. अर्थात काय, गॅझेटमध्ये हा प्रसिद्ध करण्यात आला. कशामध्ये? गॅझेटमध्ये हा प्रसिद्ध करण्यात आला. हा 12 ऑक्टोबर 2005 रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आला. पण कुठलं एक राज्य त्यांनी सोडलं, ते आहे जम्मू आणि काश्मीर. कुठलं? जम्मू आणि काश्मीर. पण आता तसं नाही. आता हा कायदा जम्मू काश्मीरसह संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. काय म्हटलेलं आहे की हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 रोजी जम्मू काश्मीर राज्य वगळता संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला होता. पण आता तसं नाही. जम्मू काश्मीर हा सुद्धा भाग झालेला आहे किंवा हा पूर्वीचा भाग होता. इथं कुठले कायदे लागू होत नव्हते किंवा यांचं स्वतःचं काहीतरी होतं, तेव्हा हा लागू नाही झाला. पण आता हा कायदा सर्वकडे लागू झालेला आहे. नेमकं पाहू की ह्या कायद्याची रचना कशा प्रकारचे, रचनेचे घटक पहा. नेमका कायदा क्रमांक किती किंवा ह्या कायद्यात किती क्रमांक आहेत? तर हा कायदा क्रमांक आहे 22. किती? 22. याच्यानंतर याच्यामध्ये प्रकरणं किती आहेत? तर याच्यामध्ये 6 प्रकरणं आहेत. याच्यात कलमा किती आहेत? तर 31 कलम आहेत. अनुसूची किती आहेत? याच्यात 2 अनुसूची आहेत. आणि जोडपत्र किती आहे? तर 3 जोडपत्र आहेत. हे दिसत नसेल ते झूम करून पहा. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. नेमकीची रचना कशी आहे? तर पहिलं काय, तर कायदा क्रमांक कितवा आहे? हा 22वा. कितवा? 22वा. कितवा आहे हा? 22वा. याच्यात प्रकरणं किती आहेत? याच्यात प्रकरणं आहेत 6. याच्यामध्ये कलम किती आहेत? याच्यात कलम आहेत 31. याच्या अनुसूची किती आहेत? त्या आहेत 2. आणि याचं जोडपत्र किती आहेत? ते आहेत 3. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे लक्षात असू द्या. किंवा याची जी PDF आहे ही मी पाठवेल तुम्हाला. पण मग याच्याविषयी एक थोडक्यात सांगत आहे. याच्याविषयीचा एक डीप लेक्चर आपण घेऊ त्यानंतर, किंवा खोलवर माहिती किंवा संपूर्ण माहिती एका दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊ की नेमका RTIचा 2005चा कायदा काय आहे किंवा तो निर्माण कसा झाला. या पुढं आपल्याला माहिती काय सांगितलेली की या कायद्याअंतर्गत आपल्याला कुठल्या गोष्टींची माहिती मिळते. या कायद्याअंतर्गत आपल्याला कुठल्या गोष्टींची माहिती मिळते. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे सरकारी आदेशपत्र. कुठली आहे? सरकारी आदेशपत्र किंवा कागदपत्र. त्याच्यात काय? नंतर आदेश. तिसरी गोष्ट कोणती आहे? खर्चाची माहिती. नंतर कामाची प्रगती, प्रमाणित प्रती, इलेक्ट्रॉनिक माहिती.
आपल्या गावात कुठल्याही प्रकारचं जर ग्रामपंचायतचं काम चालू असेल किंवा नगरपंचायतचं काम चालू असेल तर आपल्याला संपूर्ण अधिकार असतो की काम कुठपर्यंत आलंय, कामाला कितका खर्च लागलेला आहे, तो खर्च कुठून आलेला आहे, तो खर्च कुठं गेलेला आहे, तो खर्च कुठल्या कुठल्या कामात कोणत्या कोणत्या दिवशी कसा कसा लावलेला आहे, किती रुपयांच्या प्रमाणात लावलेला आहे, हा संपूर्ण आपल्याला अधिकार असतो. ही माहिती मिळवण्याचा आपल्याला अधिकार असतो. हा अधिकार आपल्याला देतंय कोण? बालकांनो, तर हा अधिकार आपल्याला देतो RTI. कोण देतो? RTI. RTI 2005 म्हणजे काय? तर माहिती मिळवण्याचा कायदा. कुठल्याही सरकारी कागदपत्राची, आदेशाची, खर्चाची माहिती, कामाची प्रगती, प्रमाणित प्रती आणि इलेक्ट्रॉनिक माहिती मिळवण्याचा अधिकार आपल्याला या RTI कायद्याच्या अंतर्गत भेटतो. नेमकी ही माहिती आपल्याला कोणाकडून मिळते किंवा आपल्याला ही माहिती कोण कोण देऊ शकतं? तर त्याच्यामध्ये पहिले आहेत केंद्र सरकार, अर्थात काय सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि त्यांच्या अंतर्गत येणारे सार्वजनिक प्राधिकरणे. कोण देते? सेंट्रल गव्हर्नमेंट देते. आणि त्यांच्या अंतर्गत येणारे जे प्राधिकरण आहेत, सार्वजनिक प्राधिकरण आहेत, ते देते. त्याच्यानंतर कोणतं? स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन किंवा राज्य सरकार आपल्याला ही माहिती देऊ शकते. आणि त्यामध्ये सुद्धा सार्वजनिक जे त्याचे प्राधिकरणे आहेत ते सुद्धा आपल्याला ही माहिती देऊ शकतात. नेमका RTIचं आहे काय काम, किंवा नेमका RTI आहे कशासाठी? तुम्हाला जी माहिती पाहिजे असती किंवा जी माहिती आपण कधी घेतच नाही, आपल्याला त्या माहितीची कधी गरज वाटलेली नसती, पण ती माहिती आपल्यासाठी गरजेची असती. आपल्या गावाचा विकास असो किंवा कोणावर होणारा अन्याय असो, काहीही असो, माहिती मिळू शकते. पण ही माहिती आपण मागत नाहीत. हा माहिती मागण्याचा अधिकार पण आपल्याला भेटलेला आहे, पण आपण तो मागत नाहीत. याच्यानंतरची आपण बातमी पाहू की नागपूर ब्रह्मोस्त्र क्षेपणास्त्राचे 100वे स्वदेशी बूस्टर रवाना. याच्यात काय सांगितलेले? नागपूरहून जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र जाणार आहे ते 100वे स्वदेशी बूस्टर आहे. कितवे? 100वे स्वदेशी बूस्टर आहेत जे रवाना करण्यात आलेले आहेत. नेमकं आपण पाहता की या बातमीमध्ये हे नागपूर ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे जे 100वे स्वदेशी बूस्टर आहे ते नेमकं काय? तर याच्यात काय सांगितले? ब्रह्मोस एरोस्पेस आणि सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड यांच्या वतीने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचे 100वे स्वदेशी बूस्टर नागपूर येथील सोलार इंडस्ट्रीच्या प्रकल्पातून अधिकृतपणे रवाना करण्यात आलेले आहेत. लाईन खूप मोठी आहे, जेवढा पॅसेज मोठा आहे पण ती महत्त्वाची पण आहे. याच्यात नेमकं सांगितलेलं काय काय हे लक्ष देऊन ऐका. याच्यात सांगितलेलं काय की हे जे ब्रह्मोस एरोस्पेस आहे, हे जे ब्रह्मोस एरोस्पेस आहे, त्याच्यानंतर कोण? सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड. काय? सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड यांच्या वतीने ब्रह्मोस सुपर काय सांगितलेले? ब्रह्मोस सुपर सॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचे स्वदेशी बूस्टर नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीजच्या प्रकल्पातून अधिकृतपणे रवाना झाले. म्हणजे काय? हे जे ब्रह्मोस एक्सप्रेस आहे किंवा ब्रह्मोस हे जे क्षेपणास्त्र आहे हे कुठून तयार झालेले? तर हे नागपूरच्या ज्या सोलार इंडस्ट्रीज आहे इथून तयार झालेले. आणि कितवे? तर हे 100वे आहे. कितवे आहे? 100वे आहे. याच्यानंतर आपण पाहता की आयात थांबली, देशांतर्गत उत्पादने वाढले. काय? याच्यामुळे काय झालेले? आयात थांबलेली आणि देशांतर्गत उत्पादन वाढलेले. म्हणजे काय? पूर्वी आपण ब्रह्मोस क्षेपणास्त्राचं जे बूस्टर आहे ते रशियाकडून आयात करत होतो. कुठून घेत होतो? रशियाकडून घेत होतो. पण आता त्याची गरज नाही. आपल्याला 2018 मध्ये त्याचे ज्ञान तंत्रज्ञान हस्तांतरित झाले. म्हणजे काय? तर आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान कळालेले आहे, म्हणून आपण तो आता रशियाकडून न घेता आपण ते स्वतःच्या देशामध्ये स्वतःच्या तंत्रज्ञानाने, स्वतःच्या वैज्ञानिकांच्या ज्ञानाने आपण ते आपल्या देशामध्ये तयार करतो. अर्थात काय? तर ते स्वदेशी तयार करतो. त्याच्यानंतर काय सांगितलं की जागतिक स्तरावर मागणी आणि निर्यात. जागतिक स्तरावर मागणी आणि निर्यात याच्यात काय सांगितले? फिलिपिन्स आणि व्हिएतनामा. की कोण कोण? फिलिपिन्स आणि व्हिएतनामा हा भारताचा पुढचा मोठा ग्राहक असणार आहे. कोण कोण? फिलिपिन्स आणि व्हिएतनाम हा भारताचा पुढील मोठा ग्राहक असणार आहे. या देशांसोबत निर्यात विषयक बोलणी अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे काय? बोलणं चालू आहे, ती अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसांनी ती बोलणी अंमलबजावणी सुद्धा करण्यात येईल. सोप्यात सोपं काय सांगितलंय की हे हे जे ब्रह्मोस
क्षेपणास्त्र आहे हे पूर्वी आपल्याला कुणाकडून तंत्रज्ञानित करून घ्यावं लागायचं, तर ते रशियाकडून घ्यावं लागायचं. जेव्हा आपल्याला त्याच्याविषयी माहिती कळाली, जेव्हा आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान कळालं, तेव्हा ते आपण आपल्या देशात तयार करू लागलो. आपण आपल्या देशात तयार करू लागलो तर झालं काय, तर फिलिपिन्स आणि व्हिएतनामासारखे देश आपले ग्राहक बनतील किंवा बनत आहेत याची धोरणा किंवा योजना चालू आहे, किंवा इतर देशांसोबत आपण निर्यातीचे संबंध किंवा निर्यातविषयक बोलणी वाढवू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहता तिसरी बातमी काय सांगितलेले, विदर्भाला गॅसोफिकेशन हब बनवणार. काय होणार, विदर्भाला गॅसोफिकेशन हब बनवण्यात येणार आहे. हे कुणी सांगितलेले, देवेंद्र फडणवीस. कुणी, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले. कोळसा वायुकरण विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेसाठी हा परिवर्तनाचा निर्णायक टप्पा आहे. हे जे कोळसा उत्पादन आहे किंवा कोळसा वायुकरण आहे हे आपल्या भारताच्या उभारणीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे किंवा एक मोलाचं योगदान देणार आहे. ऊर्जा क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा याचा महत्त्वाचा वाटा आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या भारताच्या विकासामध्ये असणार आहे. याच्यात काय सांगितले, फडणवीस काय म्हणाले की वायुकरणाचा इतिहास हा कोणाशी जोडलेला आहे, तर हा मुंबईशी जोडलेला आहे. कोणाशी जोडलेला आहे, मुंबईशी जोडलेला आहे. 1862 साली, कधी, 1862 साली बॉम्बे गॅस कंपनीने परळ येथे कोळसा कंपनी किंवा कोळसा वायुकरण प्रकल्प सुरू केला होता. कोणी केला होता, तर बॉम्बे गॅस कंपनीने केला होता. कोणी केला होता, बॉम्बे गॅस कंपनीने. कधी केला होता, 1862ला केला होता. कुठे केला होता, तर परळ येथे केला होता. कुठे केला होता, परळ येथे केला होता. कुणी केला होता, बॉम्बे गॅस कंपनीने केला होता 1862 रोजी. कुठे, परळ येथे केला होता. तर काय केलं होतं, तर कोळसा वायुकरणाचा इतिहास किंवा कोळसा वायुकरण प्रकल्प इथे सुरू करण्यात आला होता. असा जर प्रश्न आला की नेमका कोळसा वायुकरण प्रकल्प कधी सुरू झाला आणि कुठे सुरू झाला, तर 1862 रोजी मुंबई येथे, मुंबईतील परळ येथे. कुठे, मुंबईतील परळ येथे बॉम्बे गॅस कंपनीने काय चालू केलं होतं, तर कोळसा वायुकरण हा प्रकल्प चालू केला होता. नेमकं हे कोळसा वायुकरण किंवा गॅसिफिकेशन हब नेमकं काय आहे याच्याविषयी आपण एका व्याख्येत समजून घेऊता. कोळसा बायोमास अर्थात काय, कचरा किंवा लाकूड. बायोमास म्हणजे काय, कचरा किंवा लाकूड किंवा त्याचे अवशेष यासारख्या कार्बनयुक्त पदार्थांची प्रक्रिया करून ज्वलनशील वायूमध्ये रूपांतर करणाऱ्या केंद्राचे मुख्य औद्योगिक संकुल. काय सांगितलेले, कोळसा बायोमास. बायोमास म्हणजे काय, कचरा आणि लाकूड यासारख्या कार्बनयुक्त पदार्थांची प्रक्रिया करून, यासारख्या कार्बनयुक्त पदार्थांची प्रक्रिया करून ज्वलनशील वायूमध्ये रूपांतर करण्याच्या या प्रक्रियेला किंवा या करणाऱ्या केंद्राचे मुख्य औद्योगिक संकुल. या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या सिग्नास, कुठला, सिग्नास या वायूचा वापर ऊर्जा खते आणि रसायने तयार करण्यासाठी होतो. यालाच काय म्हणतात, तर याला गॅसिफिकेशन हब म्हणतात. काय म्हणतात, गॅसिफिकेशन हब म्हणतात. काय म्हणतात, गॅसिफिकेशन हब म्हणतात. याच्यानंतर आपण पुढची बातमी पाहता. पुढची बातमी काय सांगितलेली, पुढच्या बातमीत काय सांगितले, गोंड गोवारी कंसात कोपा समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र. ही जी गोंड समाज म्हणा किंवा ही जी गोंड गोवारी ही जी समाज आहे यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र भेटलेले आहे. महाराष्ट्रात अशा बऱ्याच जाती आहेत की ज्या त्या कॅटेगरीमध्ये येऊन सुद्धा त्यांना त्या प्रकारचे किंवा त्यांचे जे दस्तऐवज आहेत ते भेटत नाहीत. जसं की कास्ट व्हॅलिडिटी असू द्या किंवा दुसरे एखादे कागदपत्र असू द्या, हे त्यांना भेटत नाहीत. आपल्या महाराष्ट्रात आणख्या बऱ्याच अशा जाती आहेत जिथं संपूर्ण कागदपत्रांची जी मांडणी असती किंवा संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र भेटत नसतं. ते कितीही प्रयत्न केले, कितीही केस टाकल्या तरी झालेलं नाही. माझा एक मित्र होता राहुल नावाचा, जो महादेव कोळी या जमातीमधून यायचा, या जातीमधून यायचा. त्याचं कास्ट व्हॅलिडिटी निघत नव्हतं. त्याचं कास्ट व्हॅलिडिटी निघत नव्हतं. कारण कोर्टाकडून ते होतच नाही किंवा ते निर्णयच आलेला नाही की नेमके हे ST SC आहेत किंवा हे OBC मध्ये आहेत, हे आणखी हेच ठरलेलं नाही. याच्यानंतर माझा आणखी एक मित्र होता जे कोल्हाटी समाजामधून यायचा. कुठून यायचा, कोल्हाटी समाजामधून यायचा. आता हा समाज मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमधून चालायचा. तर त्या मित्राच्या मागे त्याच्या आईचं नाव होतं.
त्याच्या आईचं नाव असल्यामुळे वडिलांचे दस्तऐवज मागवले, दस्तऐवजांची पूर्तता करू शकली नाही, तर 1 वर्ष त्या माझ्या मित्राला व्हॅलिडिटी भेटलेली नव्हती. वर्षाच्या अखेरीस खूप सारे कागद जोडले. त्याच्यानंतर 2004 किंवा 9 साली एक GR निघाला होता, ज्याच्यात कुमारिका मातांविषयी टिपलेलं होतं किंवा कुमारिका मातांविषयी माहिती दिली होती. जे संगीत बारी कला केंद्रांमध्ये ज्या नृत्यांगना असतात, ज्यांच्या मुलांना वडिलांचं नाव नसतं, अशा मुलांना आपल्या आईच्या कलावंत असण्याच्या सर्टिफिकेटवर कुठलं प्रमाणपत्र देण्यात येतं, तर ते जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत असते. याच्यानंतर आपण पाहता की नेमकी गोंड गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र का नाही भेटले, किंवा नेमकं आहे का, ही जमात कुठली आहे, तर ही आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील हे मूळ आदिवासी आहेत. कुठले आहेत विचारलं. गोंड गोवारी हा समाज मुख्यतः कुठल्या जिल्ह्यातला आहे, तर गोंदिया जिल्ह्यातला आहे. कुठल्या तालुक्यातला आहे, तर देवरी व अर्जुनी मोरगाव. कुठला, देवरी व अर्जुनी मोरगाव या गावांमधला आहे. नेमके हे मूळ आदिवासी गोंड गोवारी समाजाला स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर त्यांच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी त्याच्याविषयी लढा दिला, त्यांनी त्यांच्याविषयी याचिका दाखल केल्या, त्याच्याविषयी कोर्टामध्ये ते लढले, तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांना हा अधिकार भेटलेला आहे किंवा हा प्रमाणपत्र. काय देवा भाऊ हे सारखं काऊन चाललंय, सॉरी. त्यांना त्यांच्या जमातीचा अनुसूचित जमातीचा अर्थात ST मधून प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. नेमकी ही गोंड गोवारी जो समाज आहे, अर्थात कोपा हा समाज आहे, यांना अनुसूचित अर्थात काय, तर ST जातीमधून किंवा ST प्रवर्गामधून प्रमाणपत्र भेटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेले, कायदेशीर लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. कुठला, कायदेशीर लढा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 14 ऑगस्ट 2018 रोजी बिगर आदिवासी, कुठली, बिगर आदिवासी गोवारी समाजाने उच्च न्यायालयाकडे निर्णय घेण्यासाठी आपली बाजू मांडली किंवा तो जो निर्णय आहे तो आपल्या बाजूने मिळवला. पण झालं काय, सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईत खऱ्या गोंड गोवाऱ्यांचा विजय झाला आणि गोवारी समाज हा आदिवासी प्रवर्गातून बाहेर पडला. काय झालं, हे जे गोंड गोवारी आहेत त्यांना भेटला, त्यांचा अधिकार भेटला, पण जो गोवारी समाज आहे, कुठला समाज, गोवारी समाज आहे, हा त्या जमातीच्या बाहेर पडला. त्याच्यानंतर आपण पाहू स्थानिक पातळीवर अडचणी काय झाल्या, तर 20 सप्टेंबर रोजी त्यांनी काय केलं, तो उपविभागीय अधिकाऱ्यांना जो अर्ज होता तो दिला होता, त्या अधिकाऱ्यांनी तो अर्ज नामंजूर केला, तो फेटाळून टाकला. हा अन्याय त्यांना सहन झाला नाही. पुढे जाऊन त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानंतर त्यांना ST या प्रमाणपत्राचा अधिकार भेटला किंवा ते ST अर्थात अनुसूचित जमातीमधून जो जात प्रमाणपत्र आहे ते मिळवू शकतात. याच्यानंतर काय सांगितले, राज्यसेवेच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे. कुठल्या, राज्यसेवेच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, कुठल्या, नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब यांच्यामध्ये एकूण पदांची वाढ झालेली आहे. ती 86 पदांवरून थेट 265 पदांसाठी आलेली. MPSC करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. याविषयी त्यांनी लक्षात घ्यावे आणि लवकरात लवकर फॉर्म भरावे. तर आज नेमकं आपण पाहिलं काय, आजच्या घडामोडींमध्ये काय पाहिलं, नेमकं आज झालं काय, तर आज काय झालं, तर सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं, तर राज्यात RTIचे जे नियम आहेत ते केंद्रापेक्षा आपल्या महाराष्ट्रात जास्त कडक आहेत. याच्यावर आपण RTI नेमका कायदा काय याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली, हा कधी लागू झाला त्याच्याविषयी आपण ह्या कॉलममध्ये संपूर्ण प्रकारची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या कायद्यामध्ये किती प्रकारचे प्रकरणे आहेत, कलमे आहेत, अनुसूची आहेत हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर हा अधिकार किंवा हे आपल्याला या अधिकारांतर्गत कुठली कुठली माहिती मिळू शकते हे आपण पाहिलं. ही माहिती आपल्याला कोणाकडून मिळू शकते हे पण आपण पाहिलं. काय लेक्चर घ्या. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, नागपूरहून जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे ते 100वे आहे, जे
जे स्वदेशी बूस्टर आहे जे रवाना झालेले आहे, नेमकं हे क्षेपणास्त्र नेमकी भानगड काय, नेमकं आहे काय, याच्यात आपण पाहिलं की भारताने तयार केलेलं स्वदेशी किंवा स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेलं एक बूस्टर आहे किंवा एक ब्रह्मोस एरोस्पेस आहे. त्याच्यानंतर आपण आयात थांबवली आणि आपल्या भारतामध्ये ते तंत्रज्ञानाची माहिती घेऊन किंवा ते तंत्रज्ञान आपण विकसित करून किंवा आपल्यामध्ये सामावून आपल्या शास्त्रज्ञांच्या डोक्याने आपण हे जे क्षेपणास्त्र आहे हे तयार करू लागलो. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, जागतिक स्तरावर मागणी वाढली आणि निर्यात झाली. व्हिएतनाम आणि फिलिपिन्स सारख्या देश आपले ग्राहक बनू इच्छित किंवा आपले बनतील अशी अशी भावना व्यक्त करण्यात आलेली. त्याच्यासोबत इतर देशांसोबत सुद्धा आपण व्यवहार करू शकतो. यानंतर आपण पाहिलं की विदर्भाला गॅसिफिकेशन हब बनवणार असं कोण सांगितले, तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले. आत्ताच आपण पाहिलं की गोंडगोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र भेटलेले आहे. यांनी लढा लढला, यांना त्या जातीमधून किंवा जमातीमधून बाहेर काढण्यात आलं होतं. याचा अर्थ असा नाही की हाकलून दिलं होतं, पण तो दुसऱ्या जातींना अधिकार भेटल्यामुळे गोवारी हा समाज जमातीमधून बाहेर झाला आणि त्यांना आता अनुसूचित जमाती अर्थात ST या कॅटेगरीमधून जातीचे प्रमाणपत्र भेटत आहे. याच्यानंतर आपण पाहिलं राज्यसेवेच्या जागांमध्ये वाढ झालेली. ही वाढ कशी झाली, 86 वरून 265 एवढी झालेली आहे. तर आजच्या बातम्यांमध्ये एवढंच आहे. आजच्या एवढ्या ठळक बातम्या सांगण्यात आलेल्या आहेत. याच्यात थोडा व्यत्यय झाला. ही PDF बंद होत होती, याच्यासाठी क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचे लेक्चर इथेच थांबवतो. धन्यवाद.